मी एकदा सहज आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत ऋषींचे ते वाचत बसलो होतो. तर वाचत असताना एका ठिकाणी मला एक उल्लेख सापडला. तो उल्लेख असा होता की पिकांवरती दारू फवारा, आणि दारू फवारल्यानंतर पिकांवरती खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट भेटतात असं ग्रंथांमध्ये सांगितलेलं होतं. आता असं सांगितल्यानंतर ते वाचल्यानंतर स्वाभाविक मला हसू फुटलं. असं कसं काय होऊ शकतंय म्हणलं, ते पण पिकांवर दारू फवारायची. आता सांगितलं तर खरं, म्हटलं प्रयोग करून बघायला हरकत नाही. म्हणून मी काय केलं, जे आपल्या काही गावठ्या दारू असतात 2-4 ठिकाणच्या, त्या आणल्या आणि त्या आणून मी फवारणी केली. तर त्या फवारणी केल्याच्या नंतर साधारणपणे 1-2 दिवसानंतर मला पिकांवरती खूप चांगले रिझल्ट दिसायला लागले. आता पॉईंट असा होता की दारूचे सगळ्याच प्रकारचे रिझल्ट मला चांगले दिसायला लागले, पण त्यातल्या त्यात कोणत्या दारूचे सगळ्यात चांगले रिझल्ट भेटतात जरा मला हे शोधून काढायचं होतं. कारण शेतकऱ्यांना शिकवायचं म्हटल्यानंतर चांगल्या क्वालिटीचे दारू पाहिजे, तर ते चांगले रिझल्ट मिळतात. मग हळूहळू चौकशी करत करत हे समजायला लागलं की काही जुन्या दारू असतात, 5 वर्षाच्या, 10 वर्षाच्या, 15 वर्षाच्या, अशा बऱ्याच वर्षाच्या दारू असतात ज्या स्टॉक करून ठेवल्या असतात लोकांनी. तर त्या देखील मी दारू मागवल्या काही ठिकाणावरतून. त्याचे पण आणून मी प्रयोग केले, काही ठिकाणी फवारलं, आणखीन मला चांगले रिझल्ट दिसायला लागले. तर असे रिझल्ट दिसत असताना माझं त्याच्यावरती आणखीन थोडंसं रिसर्च सुरूच होतं किंवा नेमकं काय करता येईल. का बरं? कारण डायरेक्ट दारू शेतकऱ्यांना फवारा म्हटणं हे जरा महाकठीण काम असतंय, आणि दारूचा फवारा म्हटलं शेतकरी देखील जरा वेगळ्या नजरेनं बघतात. मग करायचं काय, हा मनामध्ये प्रश्न सुद्धा होता. मग एके दिवशी मी सहज खानदेशामध्ये गेलो होतो. खानदेशामध्ये ते मोहपाडा वगैरे तो एरिया आहे, तिथं आमचे एक उमेश देशमुख म्हणून आहेत, त्याला 4-5 वर्ष झाले आता. मी त्यांना तिथं सहज विचारलं, म्हणलं गुरुजी सगळ्यात भारी दारू कोणती असते हो तुमच्या भागामध्ये? ते म्हणले मोहाची. ते म्हणले आमच्याच भागात नाही म्हणले, सगळीकडे सगळ्यात भारी दारू कशाची? मोहाची. असं म्हणलं. तुम्ही त्यांना म्हटलं थोडी दारू भेटेल का? त्या दिवशी माझी दारू नाही मिळाली, पण ती नंतर दुसरीकडून मिळाली. ती आणली, ती फवारली. नंतर असं लक्षात आलं की सगळ्यात भारी दारू कोणती निघाली? मोहाची. कारण त्याच्या पिकांवरती रिझल्ट दिसले, सगळ्यात चांगले दिसले. पण तरी सुद्धा आता दारू फवारा असं तर म्हणू शकत नव्हतं मी कोणाला. मग करायचं काय नेमकं? तर करायचं काय हा डोक्यात विचार सुरू होता. तर मग लक्षात आलं की एके ठिकाणी काही जण मोहाचं आणि सोयाबीनचं एक टॉनिक बनवतात. नेमकं ते कसं बनवतात, काय बनवतात, मी सहज चौकशी केली. मला डोक्यात आयडिया सुचली. अरे काय म्हणलं, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण त्याला टॉनिक असं नाव देऊ शकतो. कारण सोयाबीनमध्ये देखील काय हाय प्रोटीन्स असतात. सोयाबीनमध्ये देखील हाय प्रोटीन्स असल्यामुळं हे दोघांचं मिक्स केल्यानंतर त्याला भीम टॉनिक जर दिलं नाव, तर लोक सहज फवारू शकतात आणि पोलिसवाले कोणी काही म्हणणार नाहीत आपल्याला. ते दोन्ही विषय होते. मग मी एक दिवशी काय केलं, सहज ते सगळं चेक करायला सुरुवात केली, कशामध्ये किती प्रोटीन असतात, काय असतात. मग त्यात काय आणखीन दुसऱ्या गोष्टी मिसळल्या, लोक देखील बऱ्याच गोष्टी त्यामध्ये मिसळायचे. मग असं करत 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 काही प्रयोग करत करत त्याची मात्रा ठरवत ठरवत सगळ्यात शेवटी ते आपलं टॉनिक तयार झालं. त्याला काही जण ऑलरेडी भीम टॉनिक म्हणायला लागले होते, मग ते आपण त्याला भीम टॉनिक असं नाव ठेवलं. तर ते भीम टॉनिक कसं बनवायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. मग त्या भीम टॉनिकचे फायदे काय होतात हे अगोदर सांगतो. सगळ्या प्रकारच्या पिकांवरती मंडळी काळोखी येते फवारल्याच्या नंतर. पानांची साईज वाढते, प्रकाश संश्लेषणाची क्रिया खूप चांगल्या प्रकारे होते. जमिनीमधून जरी दिलं तरी देखील पिकाला खूप चांगल्या प्रकारचे न्यूट्रिशन मिळतात. बऱ्याच प्रकारचे जीवाणू देखील काम करतात खूप चांगल्या प्रकारे. पिकांची ग्रोथ देखील चांगली होते, पिकं सुंदर दिसायला लागतात. असं हे टॉनिक आहे. आणि या टॉनिकची मी तुलना बऱ्याच मार्केटमध्ये मिळणाऱ्या टॉनिकशी केली. आता मार्केटमध्ये बऱ्याच जणांना माहिती आहे, टॉनिक आणायचं म्हटलं तर 700-800 रुपयापासून लिटरचे टॉनिक आहेत. काही काही टॉनिक हे 1800 ते 2000 पर्यंत देखील टॉनिक आहेत मार्केटमध्ये उपलब्ध पिकांवर फवारणी करण्याचे. तर ते टॉनिक इकडे फवारले मी, आणि आपलं हे टॉनिक मी इकडे फवारलं. तर मला जमीन आसमानचा फरक दिसला. आपल्या ह्या भीम टॉनिकच्या सोबत ह्या मोहाच्या गोष्टींपासून तयार केलेलं टॉनिक जे आहे ना, ह्याच्यासमोर कोणत्याच कंपनीचं टॉनिक लागत नाही. ह्याचे एवढे चांगले रिझल्ट आहेत आणि घरी स्वस्तामध्ये आपण बनवू शकतो. साधं 300-400 रुपयामध्ये आपलं सगळं ते बनून जातं. जवळपास 20-1 लिटर बनतं ते. आणि इतकं जबरदस्त आहे, याचे रिझल्ट जबरदस्त आहेत. तुम्ही हे फवारणीमध्ये जीवामृत सोबत घेऊ शकता, तुम्ही फवारणीमध्ये रामबाण सोबत घेऊ शकता, आपल्या निमार्क सोबत घेऊ शकता, तुम्ही बेलवरसायन सोबत घेऊ शकता, कशासोबत तुम्ही हे घेऊ शकता ॲज अ टॉनिक म्हणून. इतकं सुंदर आहे. नेमकं बनवायचं कसं एक लक्षात घ्या. स्वस्तात मस्त आहे, रिझल्ट जबरदस्त आहे. आणि यूट्यूबवर किंवा फेसबुकवर जे कोणी व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना एक विनंती, तुम्ही स्वतः एकदा बनवून बघा. एका साईडला हे भीम टॉनिक फवारा आणि एका साईडला आपलं विकतचे टॉनिक आणून फवारा. रिझल्ट बघा कोणाचा चांगला दिसतो तुम्हाला, नंतर तुमच्या लक्षात येईल. नेमकं आता हे बनवायचं कसं, त्याचं नेमकं काय काय लागतं, तर हे आपण बघू. थोडं जरा जवळ या.
आता इकडे लक्ष द्या मंडळी. आता हे बघा, हे आहेत मोहाचे फुलं आणि हे आहे आपलं सोयाबीन. या दोघांना मी काय केलंय, या दोघांना साधारणपणे 4 दिवसाकरता यांना भिजू घातलं. त्याची मात्रा किती घेतली, 1 किलो सोयाबीन आणि 1 किलो मोहाचे फुलं 4 दिवसाला भिजू घालायचं. भिजू घातल्याच्या नंतर 4थ्या दिवशी ह्याला क्रश करून घ्यायचं. कशामध्ये, मिक्सरमध्ये देखील घेऊ शकता, काही अडचण नाही. आता हे बघा, इथे हे पूर्ण 1 किलो सोयाबीन आणि 1 किलो मोहाच्या फुलाचं काय केलंय, पूर्ण क्रश करून या ठिकाणी घेतलंय आपण. त्यानंतर काय लागतं, त्यानंतर साधारणपणे 1 किलो केळी घ्यायची आपली पिकलेली, किंवा 1 डझन केळी घेतली तरी चालतं, काही अडचण नाही. त्यानंतर 1 किलो गुळाचं पाणी, हे गुळाचं पाणी केलंय आपण. त्यानंतर 1 किलो फुलं, ती फुलाला पूर्ण आपण मोकळं करून घेतलं सविस्तररित्या. आणि इथे 20 लिटर पाणी लागतं साधारणपणे, लक्षात ठेवा. तर एवढं साहित्य याला लागतं. आणि आणखीन एक सगळ्यात शेवटी साहित्य लागतं, ते म्हणजे शेवग्याचे पानं. तर हे लागतं साधारणपणे 100 ग्राम, 100 ते 200 ग्राम पर्यंत घेऊ शकता, काही अडचण नाही याला. तर हे सगळं साहित्य लागतं. आता नेमकं बनवायचं कसं, काहीच नाही, सरळ सरळ पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काय टाकून द्यायचं, भुर्जी घ्या, पाणी टाकून द्यायचं आतमध्ये 20 लिटर टाकून द्यायचं. बस जमलं. आता याच्यानंतर हे आपलं 1 किलो गुळाचं पाणी फक्त काय करतो मी, याला हे जे आहे आपलं, त्याला बारीक करून घ्यायचं असं. हे पूर्ण काय, केळी हा, पाणी का नाही, गरज नाही, असं डायरेक्ट टाकून द्यायचं, काही होत नाही त्याला. आता ही केळी बारीक केली ना, ही केळी कशासाठी, तर कॅल्शियम साठी देखील चांगल्या प्रकारे पिकांना काय येते मंडळी, कामाला येते. पिकांना कॅल्शियमची पण फार गरज असते. आणि एक सहज जीवाणूंना देखील खायला म्हणून देखील न्यूट्रिशन देखील होतात याचे. ओके, आता हे आपण टाकून देऊ असंच. याच्यानंतर हे आपले फुलं, 1 किलो झेंडूचे फुलं, झेंडूचेच पाहिजे हा, सुगंध देणारे फुलं पाहिजे, कोणते पण नको. टाकले फुलं. टाकल्यानंतर आपला हा शेवग्याचा पाला जो आहे 100 ग्राम किंवा 200 ग्राम हा आतमध्ये टाकून द्यायचा, असतात, काही अडचण नाही. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय टाकायचं, मोहाच्या फुलांचा आणि सोयाबीनच्या फुलाची केलेली पेस्ट टाकून द्यायची. थोडंफार धुवून टाकू शकता एवढे. थोडंसं लसूण नंतर टाकू शकता. आता ह्याला काय करायचं, चांगल्या प्रकारे घालून घ्या गुरुजी, एकदा याला पूर्ण मिक्स करून घ्या. हा, आता लक्ष द्या, एकदा याला मिक्स केल्याच्या नंतर काय करायचं, त्याला एअर टाईट बंद करायचं. कसं बंद करायचं, एअर टाईट बंद करायचं, सगळ्यांना लक्षात ठेवा. एअर टाईट बंद केल्यानंतर साधारणपणे रोज दिवसातून एकदा याला काढायचं, आतमधला गॅस निघून जाऊ द्यायचा आणि काय करायचं, ढवळून घ्यायचं एकदा. परत एअर टाईट पॅक करून द्यायचं. असं किती दिवस करायचं, 8-10 दिवस किंवा 12 दिवसापर्यंत तुम्ही करू शकता. साधारण 10 दिवसाच्या आसपास काय होतं, तयार होतं मंडळी. आणि तयार झाल्यानंतर ह्याला तुम्ही फवारणीमध्ये साधारणपणे 300 ml घेऊ शकता प्रति पंपाला आपल्या 20 लिटरच्या. आणि जमिनीतून जर द्यायचं असेल तर साधारणपणे 5 लिटर तुम्ही काय करू शकता, देऊ शकता जमिनीमध्ये फवारणीसाठी. 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर मिक्स करायचं, जमिनीत द्यायचं. मोठाले जे पिकं असतील तर 10 लिटर देखील मिक्स करून तुम्ही देऊ शकता शेतामध्ये, काही अडचण नाही. खूप चांगले ते रिझल्ट भेटतात. चला.